नमस्कार यूट्यूब फॅमिली. आज आपण बनवणार आहोत तोंडाची चव वाढवणारं झणझणीत आणि चटपटीत असं हिरव्या मिरचीचं लोणचं. मिरचीचं लोणचं बनवायचं आहे. त्यासाठी मिरची घेतली. मिरची तिखट नाही घेतली, नंतर मुलं खात नाही त्यासाठी तिखट घेतली नाही. आणि त्यामध्ये लाल तिखट पण टाकायचं आहे, जास्त तिखट लागते नंतर, त्यासाठी जास्त तिखट घेतलेली नाही. धुवून घ्यायचे आणि कपड्याने पुसून घ्यायचे. धुवून घेतलेले आहे, कपड्याने पुसून घ्यायचे. पाणी ठेवायचं नाही, खराब होतं लोणचं, त्यासाठी व्यवस्थित असे पुसून घ्यायचे. मिरच्या कपड्याने पुसलेल्या आहेत, लोणचं खराब होत नाही त्यासाठी पुसलेल्या आहेत मिरच्या. मिरचीचं लोणचं बनवायचं आहे, त्यासाठी मसाला तयार करायचा आहे. या वाटीने धने अर्धी वाटी घेतलेले आहेत, बडीशोप अर्धी वाटी, जिरे अर्धी वाटी, मोहरी अर्धी वाटी आणि 1 चम्मच मेथी घेतली. भाजून घ्यायचं आहे. बडीशोप, जिरे, धने एकत्र करायचे आहेत. जास्त पण भाजायचे नाही, थोड्या वेळच भाजायचे आहेत. गॅस चालू केलाय, कढई गरम झाले, टाकायचे आहे. जास्त भाजायचे नाही. पाच मिनिट भाजून घ्यायचे कमी गॅसवरती. पाच मिनिट झालेले आहेत, गॅस बंद करायचा आहे. ताटामध्ये घेतलेला आहे, थंड होऊन द्यायचे 5 मिनिट. थंड झालेला आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे. मिक्सरला बारीक बनवून घ्यायचे, जास्त पण बारीक बनवायचं नाही. बारीक बनवलं आहे, जास्त पण बारीक बनवलं नाही, असंच बनवायचं आहे. मसाला तयार झालेला आहे. मिरची कट करून घ्यायची आहे. असे तुकडे बनवायचे आहेत. अशीच कट करायची आहे मिरची. मिरची कट करून घेतलेली आहे, चॉपरमध्ये टाकायची आहे. बारीक बनवून घ्यायचे, जास्त पण नाही, जास्त नाही, अशीच बारीक बनवली आहे, छान लागते अशी. टाकायचे आहे. लसूण घेतला 1 वाटी, लसूण जास्तच घ्यायचं आहे, छान लागतं लोणचं. बारीक बनवायचं आहे, जास्त पण बारीक बनवायचं नाही. लसूण जास्त बारीक बनवला नाही, टाकायचं आहे. मिरचीला आणि लसणाला तडका द्यायचा आहे. 3 वाटी तेल घेतलेलं आहे. या वाटीने तेल कडकडीत गरम करून घ्यायचंय. तेल एकदम कडकडीत गरम केलं तर लोणचं खराब होत नाही. तेल गरम झाले, गॅस बंद केलाय, तडका द्यायचा आहे. असाच तडका द्यायचा आहे. छान असा तडका दिलेला आहे. एकत्र बनवून घ्यायचा लसूण आणि मिरची. खूप छान लागतं हे लोणचं. वाटण बनवलेलं टाकायचं आहे. लाल तिखट टाकायचं 2 चम्मच, मिरची तिखट नाहीये. लिंबाचा रस टाकायचा आहे. मीठ टाकायचंय, मीठ थोडं जास्त टाकायचं आहे, लोणचं खराब होत नाही. एकत्र बनवायचे.
एकत्र बनवलं आहे. छान असं लोणचं झालेलं आहे. तयार झालेलं आहे झणझणीत आणि झटपटीत असं हिरव्या मिरचीचं लोणचं. हे लोणचं मी 1 महिन्यासाठी बनवलं आहे. छान झालेलं आहे, खराब होत नाही हे लोणचं. मस्त असं लोणचं झालेलं आहे. भरणी घेतले, भरणी धुवून उन्हामध्ये ठेवली होती, पुसून घेतले. मस्त झालेलं आहे लोणचं. झाकण लावायचं आहे. मस्त झालेलं आहे लोणचं. लहान वाटी होती त्याच वाटीने अर्धी वाटी साहित्य घेतलेलं आहे आणि मिरची 250 ग्राम घेतलेली आहे. लोणचं बनवताना लसूण जास्त टाकायचं आहे. खूप छान लागतं लोणचं, चव खूप छान लागते.